नमस्कार। चला तर मी कल्पना आज एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे। पाहू शकता ह्या ठिकाणी कुकर घेतलेला आहे, त्यामध्ये 2.5 वाटी मुगाची डाळ टाकून घेतली। पाटी सकट असलेली ही मुगाची डाळ आहे, घरी बनवलेली असल्यामुळे पाट आहे। ह्याला स्वच्छ धुवून घ्यायचे, 2 वेळेस आपण स्वच्छ धुवून आता ह्यामध्ये अर्धा इंच इतकं पाणी वरती ठेवून कुकरला आपण फक्त 1 शिट्टी करून घेणार आहोत। जास्त शिट्ट्या करायच्या आहेत, आपल्याला जास्त राडा करायचा नाही। 1 शिट्टी करून आपण गॅस बंद करणार आहोत। गॅसवरती ठेवलेला आहे, 1 शिट्टी झाली की गॅस बंद केलेला आहे आणि कुकर काढायचं आहे। आता पाहू शकता मस्त दरदरीत अशी आपली डाळ शिजून आलेली आहे मस्त। आता आपल्याला हे साईडला ठेवायचं आहे असंच। अगदी छान रात्रीच्या जेवणासाठी भन्नाट ही अशी रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करून पहा। भाजीला काय करावं सुचत नाही तेव्हा पटकन ही भाजी बनवता येते कमी वेळामध्ये। ह्या ठिकाणी पालक घेतलेला आहे, पालक हे कट करून घ्यायचे। गॅसवरती आता कढई ठेवलेली आहे, तेल गरम करून घ्यायचे। साधारणतः अर्धी वाटी इतकं तेल टाकलेलं आहे। जास्त प्रमाणात भाजी असल्यामुळे आपण छोट्या वाटीने अर्धी वाटी इतकं तेल टाकलेलं आहे। जिरे टाकून घेतलेले आहेत, मोहरी टाकून घेतलेली आहे। जिरे मोहरी तडतडली की ह्यामध्ये लसूण अद्रकची पेस्ट टाकून घेतलेली आहे। थोडंसं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। थोडंसं लसूण तळला की आता ह्यामध्ये आपण कढीपत्ता टाकून दिलेला आहे। ह्या ठिकाणी 2 ते 3 चमचे हरभऱ्याची डाळ टाकलेली आहे, 2 चमचे शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत, हळद टाकून घेतलेले, लाल तिखट टाकून घ्यायचे, मीठ टाकून घेतलेलं आहे। लाल तिखट मीठ आपल्या चवीनुसार आपण कमी जास्त करू शकतो किंवा ह्या ठिकाणी लाल तिखटच्या ऐवजी आपण हिरवी मिरची वापरलं तरी पण चालते। आता ह्या ठिकाणी आपण जो पालक कट करून घेतलेला आहे तो टाकून द्यायचा आहे आणि 1-2 मिनिटाकरता तेलामध्ये असंच मिक्स करून घ्यायचे। अगदी भाकरी किंवा चपाती सोबत खाण्यासाठी अगदी भन्नाट ही भाजी लागते। अगदी 1 चपातीपेक्षा माणूस जास्त चपाती खाऊ शकते। अगदी मस्त चमचमीत ही भाजी बनून तयार होते मस्त। आता आपण जी मुगाची डाळ शिजवून घेतलेली ती टाकून द्यायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला 1-2 मिनिटाकरता मस्त सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। ह्या ठिकाणी 1-2 मिनिट झाले, मिक्स करून झालं व्यवस्थित की आपण ह्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकून घेणार आहोत। गरम पाणी हे आपल्या क्वांटिटीनुसार भाजीच्या कमी जास्ती आपण टाकू शकतो। जर जास्त आपल्याला रस्सा पाहिजे असेल तर थोडंसं जास्तीचं पाणी टाकायचं, जर आळसट कमी रस्सा पाहिजे असेल तर थोडंसं कमी पाणी टाकायचं। अगदी मी अर्धी वाटी ते 1 वाटी इतकंच पाणी टाकलेलं आहे, जास्त पातळ केलेलं नाही। अगदी छान गाढा गाढा भाजी मस्त तयार झालेली आहे। पाहू शकता 5 मिनिटाकरता गॅस मीडियम ठेवून आपण ही भाजी असं उकळून घेणार आहोत। उकळल्यामुळे मध्ये जी डाळ असती कच्ची आणि शेंगदाणे टाकलेले आहेत ते छान मऊसर होतात आणि खाते वेळेस अगदी मस्त लागतात। ह्या ठिकाणी भाजी आपली मस्त बनवून तयार झाली। तुम्हाला ही भाजी कशी नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत।